सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्यानं मोठा स्फोट। बीडच्या मांजरसुंबा घाटातल्या रस्त्यावर आगीचे लोळ। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट। लवकर निर्णय घेऊ असं दोघांनी आश्वासित केल्याची ठाकरेंची माहिती। वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। विदर्भ हा महाराष्ट्रातच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नाही, ठाकरेंनी सुनावलं। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर। सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार भडकले। मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा। मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सोबत आम्ही कोणती युती करणार नाही। मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम। तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश। 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना। जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर। आणि अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते अनावरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मंगेशकर कुटुंबीय सुद्धा उपस्थित। बीडमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुंबा घाटामध्ये पेट्रोलच्या ट्रकचा भीषण अपघात झाला। यामध्ये टँकर पूर्णपणे जळून खाक झालाय, तर अनेक जण अडकल्याचीही शक्यता आहे। पेट्रोल सांडल्यानं आग तब्बल 100 ते 200 मीटर पर्यंत पसरली। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथले वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर कोट्यावधींची जमीन कवडीमोल दरानं विकल्याचा आरोप केलाय। तर वसंत घोडकेंनी आरोप खोटे असल्याचं त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते खोटे असल्याचं संदीप कोयटे जे चेअरमॅन आहेत त्यांनी सांगितलंय। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे। 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती वकील श्रीराम पिंगळेंनी दिली। वृक्षतोडीला काही दिवसांची स्थगिती दिल्यानं पर्यावरण प्रेमी आनंद साजरा करतायत। एकमेकांना पेढे भरवत हरित लवादाच्या या निर्देशांचं स्वागत करण्यात आलं। केसनंद वाघोली शिवरस्त्याची दुरावस्था झाली आहे, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे। पिंगळी ते पळसा रस्त्याचं काम निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला। तातडीनं ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली, तर दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणीही करण्यात आली। मेळघाटातील सीमा डोह ते माखला रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्ता नसल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 आसनी रिक्षा चालकांनी आंदोलन केलेलं आहे। विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। माणगाव इथल्या पासिंग ट्रॅक तातडीनं सुरू करण्याची मागणीही करण्यात आली। गेल्या 3 तासांपासून पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीमध्ये भजन आंदोलन केलं जात होतं। उसाला योग्य दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। किमान 3200 पहिली उचल जाहीर करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्रेत्यांनी आंदोलन केलं। आठवडी बाजार पालिकेनं उठवलाय, त्यामुळे विक्रेत्यांनी विरोध केला। तातडीनं विक्रीसाठी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी विरोध केला। जमिनीचा मोबदला कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तातडीनं जमिनीचं अधिग्रहण थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नायलॉन मांजा थांबवण्यासाठी शहर पोलिसांची अनोखी शक्कल पाहायला मिळाली। पोलिसांकडून नायलॉन मांजा थांबवण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून जनजागृती केली जाते, तर वापर करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जाते। दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला।
ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. बीडच्या माजलगावात उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि गूळ युनिट चालकांच्या बैठकीत गोंधळ झाला. गूळ युनिट चालकांनी अद्याप ऊस दर वाढीबाबत निर्णय घेतला नाही, त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी गूळ युनिट चालकांना धारेवर धरले. अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. यासाठी सोलापूर जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सांगलीमधल्या तासगाव तालुक्यातील बलगवडे इथं सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या अबादा कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. शेतकरी आंदोलक ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू करण्यात आलं. चंद्रपूर शहरातील एकमेव व्यायामाचं मैदान असलेल्या रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेच्या नव्या इमारत बांधकामासाठी खोदकाम करण्यात आलं. या विरोधात प्रहार संघटनेनं आंदोलन केलं. रामबाग मैदान वाचवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार नागरिकांनी केला. महाराष्ट्रातील धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून पूर्ववत आरक्षण लागू करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीड धोबी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरेंनी केली. यासाठी समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लाव रे तो व्हिडिओ अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार असल्याचंही विवेक ठाकरे म्हणाले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बरुड समंत गावातील शेतकऱ्यानं 2.5 एकर शेतातील संत्र्याच्या बागेवर जेसीबी फिरवला. संत्र्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानं 500 झाडं उपटून टाकली. जळगाव जिल्ह्यातील बांजोळे शिवारामध्ये शेतकऱ्यानं केळीची बाग उद्ध्वस्त केली. केळीचा दर घसरल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर जेसीबी फिरवला. जळगावातल्या चोपडा इथल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर 2800 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केली. यातील 493 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आलाय. त्यामुळे कापूस विक्रीसाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा केंद्राबाहेर लागल्या. मावळमधील बदलवाडीमध्ये हनुमान मंदिराच्या पुनर्विकासासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान 7 ते 8 फूट खोलीवर सफेददान मुद्रेतील प्राचीन हनुमान मूर्ती सापडली आहे. भंडाऱ्यातल्या लाखनी तालुक्यातील बाकल गावामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी दारूचे दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगितले. गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर अभियानाला चांगला प्रतिसाद दिला. सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळील आगा शिवनगर मलकापूर शहरातील ऊसाच्या शेतात बिबट्याचं पिल्लू सापडलं. तर हे पिल्लू ताब्यात घेऊन सातारा उपवन संरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या मादीची आणि पिल्लाची यशस्वी भेट घडवण्यात आली. वन विभागाकडून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावात घडली. दरम्यान वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला जीवदान दिलं.